महानगरपालिकेमध्ये एक निकाल लागला होता आणि तो निकाल म्हणजे अवघ्या 2 मतांनी एका उमेदवाराचा पराभव झाला होता. ती व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचं नाव आहे अभिजित थरवळ आणि ते पुन्हा यंदा कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकांमध्ये आपलं नशीब आजमावत आहेत. सगळे प्रचार करताना तिथं फिरतायत आणि अभिजित जी थरवळ आपल्यासोबत आहेत. अभिजितजी 2015चा तो इतिहास आहे. खरं तर तो पराभव आहे का विजय आहे हे गणित तुम्हीच मांडू शकता, पण अवघ्या 2 मतांनी त्यावेळी आपण आपला पराभव झाला तो इतिहास. नक्कीच 2015 साली 2 मतांना आम्ही कमी पडलो होतो. ठीक आहे, काही अडचणी असतील काय असेल तरी आम्ही सातत्याने 2015 नंतर देखील पराभवाने न खचता आमची कामं करतच राहिलो. गेली 40 वर्षे माझे वडील सदानंद थरवळ राजकारणात आहेत. राजकारणात म्हणण्यापेक्षा आम्ही समाजकारणातच जास्त आहोत. जे बाळासाहेबांचं आधीचं आमचं जे वचन आहे की 80% समाजकारण 20% राजकारण, या मार्फतच आम्ही चाललोय. गेली 10 वर्ष म्हणजे 2015 नंतर 2025 पर्यंत या इलेक्शनपर्यंत सातत्याने आम्ही पदावर आहोत किंवा नाही आहोत ते न बघता नागरिकांची तसेच लोकोपयोगी जी काही कामं करतायत ती आम्ही आमच्या मार्फत सातत्याने करत आहोत. म्हणजे त्यावेळी अशी कंडिशन होती की भले पराभव झाला असला तरी नगरसेवक म्हणून लोकांनी मतं दिली होती, त्यामुळे लोकांची कामं करत राहायला लागली. लोक म्हणतात की आमच्यासाठी तुम्हीच नगरसेवक आहात. लोकांचं हे म्हणणं होतं की 2 मतं हे काही मोठं मार्जिन नाही. लोकांनी समसमान मतदान केलं होतं. ठीक आहे, जो जिता वही सिकंदर असं म्हणतात, पण त्यांच्यापेक्षा साहजिकच कामं आमची जास्त झाली होती आणि आम्ही आता कामं करतोच आहे. नक्कीच. सदानंद थरवळ हे ठाणे जिल्ह्यातल्या राजकारणामधलं एक मोठं नाव आहे. सदानंदजी, ज्या पद्धतीनं सगळ्याचा इतिहास झाला, पुढे आता सगळं काळ सुरू झालेलं आहे, पुढे आता सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत, मुंजा रिंगणामध्ये उतरलेलं आहे. काय सदानंद थरवळ काय सांगणार की कशा व्यक्तीनं हा सगळा मतदारसंघ आहे आणि काय केलं पाहिजे किंवा काय मुलाने केलं पाहिजे? खरं म्हणजे गेले अनेक वर्ष काम करत असताना गेली जवळजवळ 15 वर्ष आमच्या सगळ्याबरोबर अभिजित काम करतो. परंतु एकंदरीत देशाची परिस्थिती, राज्याची परिस्थिती आणि शहराची परिस्थिती बघितली तर देशामध्ये जे मोदी साहेबांचं काम चाललंय आणि राज्यामध्ये फडणवीस साहेबांचं काम चाललंय आणि विशेषतः भाजप हा पक्ष म्हणजे आपण म्हणतो की केडर बेस पार्टी, खऱ्या अर्थाने पक्ष कसा असावा, पक्ष कसा चालवला जावा, हे जर याचं उत्तम उदाहरण ह्या देशामध्ये असेल तर ते भाजप आहे. आणि म्हणून काही दिवसापूर्वी अभिजितने भाजपमध्ये प्रवेश केला. आता वडील म्हणून स्वाभाविक मी त्याच्याबरोबर असणारच आहे. मी जर प्रत्यक्ष प्रवेश केला नसला तरी त्याच्याबरोबर मी असणार आहे. आणि ह्या डोंबिवलीमध्ये सातत्याने अनेक वर्ष काम करत असताना तिथल्या सर्वसामान्य माणसाच्या काय समस्या आहे त्याची जाण आहे. आणि त्याच्यातलीच एक समस्या आमच्या विभागातली म्हणजे गोग्रासवाडीतली, ही गोग्रासवाडी दीक्षा संस्थेची जी जागा आहे ती लीज लँड आहे. त्यांनी कुणाला 1 गुंठा, अर्धा गुंठा, 2 गुंठे अशी सगळी भाड्याने दिलेली आहे. आणि त्या लोकांना आज तिथे काही डेव्हलपमेंट करतायत, काही सोसायटीज आहेत, पण ती लीज लँड असल्यामुळे त्यांचं कन्व्हिन्स होतं. आणि ह्या लोकांसाठी आम्ही खऱ्या अर्थाने क्लस्टर योजना म्हणजे मी तर म्हणेन की डोंबिवलीत आदर्श क्लस्टर योजना करायचा आमचा विषय आहे. डोंबिवलीतल्या बऱ्याच इमारती 40 हा गोग्रासवाडी परिसर हा कसा पाहिजे जुनी डोंबिवली म्हटलं किंवा सर्वात जुना भाग आणि सर्वात जुन्या इमारती या भागाने ऐतिहासिक घरं आणण्यात जसं कितपत इथे फायदे नाही 100% फायद्याचे येतात. त्याच्यापेक्षा आत्ता जे काय दिसतंय ना चित्र आपण जर बघितलं ना तर क्लस्टरमध्ये खऱ्या अर्थाने जर क्लस्टर योग्य रीतीने राबवलं गेली तर त्याच्यासारखी दुसरी योजना नाही. म्हणजे कुठला राजकीय जास्त हस्तक्षेप न करता ती जर व्यवस्थित आपण जर राबवली ना तर क्लस्टर योजना ही खऱ्या अर्थाने डोंबिवलीसारख्या ठिकाणी अगदी चांगल्या पद्धतीने राबवली गेली पाहिजे. आणि त्यासाठी आपले प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेब यांच्या मार्फत आम्ही फडणवीस साहेबांचा विनंती करून या डोंबिवलीसाठी एक क्लस्टर योजना, कारण आपण बघाय 4-4, 5-5 माळ्याच्या बिल्डिंग आहेत ग्राउंड प्लस फ्लोर, त्यांना आता ते रिडेव्हलपमेंट कोण घेत नाही. आणि त्याच्यासाठी क्लस्टर योजना खूप उपयोगी ठरेल आणि ते आम्ही नक्कीपणे राबवणार. नक्कीच. इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे, शिक्षणाचा कसा फायदा होईल? नक्कीच मी एक इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे, त्यामुळे मला ज्या नगरसेवकाच्या ज्या बेसिक ज्या म्हणजे नागरिकांकडून अपेक्षा असतात की वॉटर, गटर आणि मीटर, बरोबर, त्यातलं मीटरसाठी आपल्या पुढे आपण तुम्ही जसं बघत असाल आपल्या गोग्रासवाडी परिसरात किंवा गोपाळनगर, पाथर्डी जो काही इथे आजूबाजूचा परिसर आहे, इथे ट्रान्सफॉर्मर सगळे जुने झालेले आहेत, जीर्ण पद्धतीने, आणि ट्रान्सफॉर्मर रोडमध्येच आहेत.
त्या ट्रान्सफॉर्मरमुळे रस्त्याची जी काही लांबी रुंदी आहे ती कमी झालेली आहे. तर माझा एक इंजिनिअरिंगचा फायदा म्हणून मी असं आदरणीय आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या मार्फत काही निधी आपल्याला आणता आला. तर जे ट्रान्सफॉर्मर मोठ्या आहेत त्याचे कॉम्पॅक्ट CSS म्हणतात त्याला, कॉम्पॅक्ट सबस्टेशन, ते आपल्याला बसवता येतील. फिडर पिलर जुने जीर्ण झालेले आहेत, ते कॉम्पॅक्ट सबस्टेशन असं केल्यामुळे जे रस्त्याची जी जागा व्यापलेली आहे ट्रान्सफॉर्मरनी ती जागा कमी लागेल. त्याच्यामुळे रस्त्याची विड्थ जी वाढेल, त्यामुळे नागरिकांची फुटपाथची किंवा रस्ता सगळ्याची काय तो मोठा करण्यात येईल. तर अशा प्रकारचे वेगवेगळे प्रश्न आहेत. आपल्याकडे उद्याने खूप आहेत. नानावणी पार्क आहे, कुसुमाग्रज उद्यान आहे. ती काही उद्यानांमध्ये आम्ही तिकडे जातो, नागरिकांकडून ऐकून घेतो. तर तिकडे काही ठिकाणी त्यांना बसायची सोय नाही, काही ठिकाणी तिकडे सुशोभीकरण करायचं आहे, ज्येष्ठ नागरिकांसाठी कट्टे करायचे आहेत. ही अशी वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांच्या मागण्या आहेत. त्या आम्ही एकदा निवडून आलो की आम्ही त्या पूर्ण करायची आमची जबाबदारी मानतो किंवा आमचं कर्तव्य मानतो. शेवटचा प्रश्न राजकारण म्हणून काय वाटतं की कल्याण डोंबिवली महानगरपालिका, तुम्ही आता भाजप नेत्यामध्ये बोलणार आहे की महायुतीचाच विजय होईल म्हणून, पण एकंदर सदन तरुण यांना काय वाटतं कशा रीतीनं इथल्या जागा जी आहेत ते कल्याण महानगरपालिकेवरती भगवा असेल तुम्ही बोलणार होते, पण किती मार्जिन असेल? नाही, मला असं वाटतं की हा खरं महायुतीचा गडच आहे कल्याण डोंबिवली, आणि आता इथे सुदैवाने युती झालेली आहे. काही ठिकाणी एकमेकाच्या विरोधात अर्ज भरण्यात आलेले आहेत, पण तरी सुद्धा मला असं वाटतं की 122 मधल्या 110 ते 112 जागा महायुती जिंकेल. जास्त असतील पण कमी असणार नाही. प्रचार सुरू आहे. प्रचार सुरू करताना काही ठिकाणी पाहिजे की आता म्हणजे जे मतदार आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याकरता वेगवेगळ्या प्रचार साहित्यांचा वापर केला. तो हे हँड सिम्बॉल आहे, त्या हातामध्ये पकडून ज्यावेळी पायी रॅली काढली त्यावेळी फक्त. त्यानंतर उन्हामध्ये गांधी टोपी, ऊन लावून गांधी टोपी आहे किंवा ही साधी टोपी आहे. त्याच पद्धतीनं मशीन्स आहेत, काही असे मशीन्स आहेत जिथं की जे मतदार आहेत की ज्या मतदारांपर्यंत जायला तिथं पोचल्यानंतर मतदारांनी प्रश्न केला की माझं नाव या यादीमध्ये आहे का, तर ते यादीमध्ये नाव कसं शोधायचं, आणि ते फक्त नाव शोधता येत नाही. कारण मला एक नाव शोधून दाखवा, ती मशीन जी आहे मशीनमधून नाव शोधून दाखवा कशा रीतीनं ते मशीन. ही छोटीशी अशी एक थर्मल प्रिंट मशीन आहे. या थर्मल प्रिंटच्या मशीनच्या माध्यमातून म्हणजे सगळं हायटेक मोबाईल दाखवा इकडे कशा रीतीनं नाव शोधून दाखवा. ऍप वापरतो याच्यामध्ये, असं घ्या, तिथे आपल्याला नाव शोधता येईल. असं ठेवून टाका, त्यांचंच नाव टाका, अभिजित थरवळे किंवा साधारण नाव टाका. आलं. त्याचं नाव आलं, मतदाराचं नाव आलं. आणि ही कशी मतदारांपर्यंत कसं पोहोचवलं ते? सर आम्ही त्यांना इथून SMS पण पाठवतो. SMS व्हॉट्सअप थ्रू पण पाठवतो, किंवा नाही गेला तरी टेक्स्ट मेसेज पण जातो. आणि त्यांना आम्ही इथून समजा ते इथे आले तर त्यांना इथे प्रिंट देतो. ही अशी प्रिंट निघते, संपूर्ण अशी प्रिंट निघते. आता ह्या प्रिंटमध्ये मी तुम्हाला सांगतो काय काय. प्रिंटमध्ये एकतर ह्यांनी दिलं म्हणून यांचं चिन्ह आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीचं नाव, वय, त्यानंतर अनुक्रमांक किती आहे, विधानसभेमध्ये काय त्यांचा मतदान क्रमांक होता, मतदार कार्डाचा नंबर त्यांचा काय आहे, त्याच पद्धतीनं कोणत्या यादीमध्ये त्यांचं नाव आहे, तो भाग क्रमांक, त्यानंतर कोणत्या परिसरात मतदान आहे, कुठल्या ठिकाणी मतदान आहे, आणि मतदान केंद्राचा नंबर किती आहे, मतदानाचा पूर्ण पत्ता. हे अशा पद्धतीनं सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवलं जातं, सगळ्या मतदारांपर्यंत पोहोचवलं जातं, जेणेकरून एकही व्यक्ती जो आहे तो वंचित राहू नये मतदानापासून. आणि मतदाराला जोपर्यंत सुलभतेने अशा वस्तू किंवा त्यांची माहिती पूर्ण मिळत नाही तोपर्यंत मतदार देखील मतदान करायला जात नाही. त्यामुळे वेगवेगळ्या हायटेक प्रचारांचा साहित्यांचा वापर करून या ठिकाणी प्रचार सुरू आहे. पुढे जर्नलिस्ट रमेश भट्ट, अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, डोंबिवली.